हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण शेंगदाण्याची बर्फी बनवलेली आहे. एकदम छान झालेली आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, आपण हे बटर पेपरवरती आपण याला स्प्रेड केलेली आहे आणि अलगद छान निघते आहे. हे बघा किती छान बर्फी झालेली आहे. हे साखरेच्या पाकापासून आपण शेंगदाण्याच्या कूटची बर्फी बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, इतकी छान बर्फी झालेली आहे आणि टेस्ट खूप छान झालेली आहे. बघा, चला मग आता आपण याच्यामध्ये छान पद्धतीने काढून घेऊया. बटर पेपरवरती ठेवलेली खूप छान निघालेली आहे. बघा, आपली ही अशा पद्धतीने शेंगदाण्याची बर्फी एकदम रेडी आहे. खूप छान झालेली आहे बर्फी. आणि आपण इथे बटर पेपरवरती तेल लावून त्याला स्प्रेड केलेली आहे आणि छान पाकामधली छान अशी अगदी सोप्या पद्धतीने निघते. ते कुठेही चिपकत नाही आणि छान झालेली आहे अगदी. हे बघा, नरम नाही, काही नाही, खूप सुंदर झालेली आहे आपली ही बर्फी. छान. आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया. सजावटीशिवाय मजा येत नाही. हे बघा, आणि खायला तर खूप छान झालेली आहे. तोडून दाखवते मी तुम्हाला. अगदी नरम नाही, काहीच नाही. हे बघा, खूप छान झालेली आहे आपली. सर्वजण अगदी आरामशीर खाऊ शकता. आपल्याकडे म्हातारे वगैरे असतात लोक, आपल्या सासू सासरे, ते पण अगदी छान खाऊ शकतात. अगदी कडक नाही, काही नाही, जास्त नरम नाही, जास्त कडक नाही. खूप छान झालेली आहे साखरेच्या पाकापासून. कशी वाटली मग तुम्हाला ही डिश माझी आजची शेंगदाण्याची साखरची बर्फी? तर अशा पद्धतीने आपण बनवलेली आहे. खूप टेस्टी झालेली आहे. चला मग याची आता आपण कृती बघूया. हाय हॅलो नमस्कार. मी आहे तुमची मैत्रीण हर्षलता. कशा आहात आपण? मजेत? मी पण मजेत आहे. चला मग आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची साखर घालून टाकलेली बर्फी, एकदम सोप्या पद्धतीने. या ठिकाणी मी शेंगदाणे घेतले आहे. 1 किलो शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. तर त्यामध्ये मला अर्धाच किलो शेंगदाण्याची बर्फी बनवायची आहे. तर इथे मी 1 किलो पण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. छान असे भाजून झालेले आहे आता. आणि याला आता मी थंड होऊ देणार आहे आणि असे छान याचे सालं काढून घ्यायचे आपल्याला पद्धतशीर. तर या आपल्याला छान याची व्हाईट कलरची बर्फी बनवायची आहे, शेंगदाण्याची पाक करून, साखरेचा पाक करून. तर अशा पद्धतीने आता आपण हे माझे छान शेंगदाणे एकदम स्लो कुक केलेले आहे मी. छान भाजून झाले आहे बघा. आवाज येतो, असा आवाज येतो त्याचा. तर याचे आता मी टरफलं काढून घेते आहे आणि मिक्सरला ग्राइंड करते आहे. तर भेटूया नंतर, दाखवते तुम्हाला मी बर्फी कशी बनवते. चला मग, आपले आता हे शेंगदाण्याचे टरफलं काढून एकदम रेडी झालेले आहे. तर आता आपण याला ग्राइंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. जास्त बारीक ग्राइंड नाही करायचं आहे, एकदम पावडर नाही बनवायची आहे, थोडी दरदरीच ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपले हे छान टरफलं याचे काढून झालेले आहे. तर चला मग ग्राइंड करून घेऊया मिक्सरला. मिक्सरमध्ये आपण छान याला बारीक करून घेऊया. आता हे माझे 3 वाट्या शेंगदाणे आहे. कमी जास्त तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. चला मग, इथे आता मी 2 वाट्या शेंगदाण्याचं कूट आहे ते बर्फीसाठी घेणार आहे. ही 1 वाटी. आपलं हे कूट छान रेडी झालेलं आहे. आणि ही दुसरी वाटी. 2 वाट्या आपण या वाटीने मोजून कूट घेतलेला आहे. आता याच वाटीचा अंदाज घेऊन आपण पाक बनवणार आहे. तर याच वाटीने आपण आता 1.5 वाटी साखर घेणार आहे. चला मग पाक बनवून घेऊया आता आपण. इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण या वाटीनेच अंदाज जो होता आपला, त्याच वाटीने शेंगदाण्याचा कूट घेतलेला होता ना, तर त्याच वाटीने आपण याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे. ही 1 वाटी आणि परत ही 1 वाटी. अशा 2 वाट्या, म्हणजे
थोड्या सपाट अशा 2 वाट्या आपण त्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे. आता त्याच वाटीने आपण त्यामध्ये 1 वाटी एवढं पाणी टाकून घेणार आहे. त्याचा आपण छान पाक बनवून घेणार आहे. साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता तुम्हाला आवडत असेल तुम्ही विलायची वगैरे टाकू शकता त्यामध्ये, पण आता मी यामध्ये काहीच घालत नाही आहे. आपला शेंगदाण्याचा कूट छान दरदरा पिसलेला आहे. आणि आपण पाक होईपर्यंत इथे बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरला आपण असं तेल लावून घ्यायचं आहे. यावरतीच आपण वडी आपली बनवणार आहे. तर बटर पेपरला खाली चॉपिंग बोर्ड ठेवला आहे मी, त्यावरती बटर पेपर ठेवला आणि बटर पेपरला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे ट्रे वगैरे असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता वडी. याला आपण आधीच तयारी करून ठेवलेली आहे. आपण बटर पेपर वगैरे इथे तयार आहे आपला. तर आता आपला पाक होतच आहे. हे बघा छान पाक होत आहे. आता आपला पाक झालेलाच आहे. त्यामध्ये आपण थोडं तूप घालून घेऊया, 1 चम्मच. त्यामध्ये थोडं आपण तूप टाकून घेऊया. आता आपला पाक झाला हे कसं समजेल आपल्याला, तर आपण थोडं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं प्लेटमध्ये आणि त्यामध्ये असं ड्रॉप्स टाकायचा. बघा ड्रॉप्स हा विरघळत नाही, तसाच राहतो. समजायचं आपला पाक झालेला आहे. हे बघा गोळी होत आहे त्याची. चला मग आता हे आपण बॅटर यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. गॅस स्लो करायचा आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं. गॅस आपला स्लो आहे. बघा किती छान काजू कतलीसारखं आपलं बॅटर झालेलं आहे. छान आपण बटर पेपरवर आता वडीचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि हे छान पसरून द्यायचं आहे. कमी जास्त पातळ तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने छान असायला स्प्रेड करून घ्यायचं. तुमच्याकडे जर ट्रे असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने छान याला टाकून घ्यायचं आहे आणि 10-15 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. छान आपली वडी एकदम असं चम्मचने याला छान असं करून घ्यायचं. ही वडी खायला खूप छान लागते. छान चम्मचने असं याला दाबून घ्यायचं आजूबाजूला पण. आता याला 5-10 मिनटं थंड होऊ द्यायचं. हाय सगळ्यांना, कुक विथ मी चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुमचं आणि माझ्या छोट्याशा किचनमध्ये पण सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे शेंगदाण्याची साखरेची बर्फी पाक करून. तर ही बर्फी अशी झालेली आहे, खूप सुंदर झालेली बघू शकता तुम्ही. खूप छान टेस्टी झालेली आहे. तर कशी वाटली मग तुम्हाला आजची माझी शेंगदाण्याची बर्फी.
तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.